मागील भागात आपण पाहिलं, दुपारी काम आवरून दक्ष घरी निघून आला. तो आला तेव्हा घरातून हसण्याचा आवाज येत होता. हा बघा, दक्ष पण आला, अनुराधा म्हणाल्या. काय रे, काय झालं? सगळेजण एकत्र बसलायत, काही प्लॅनिंग वगैरे सुरू आहे की काय? दक्षने दिनेशला विचारलं. आता पुढे. बरोबर ओळखलंस तू दादा. ऐक ना, आम्ही प्लॅन बनवतोय. दिनेश दादाच्या लग्नानंतर आपण सगळे मिळून फिरायला जायचं. ते हम साथ साथ मध्ये दाखवलं होतं ना, तसंच. हो ना दिनेश दादा, दिव्या उत्साहात म्हणाली. अरे बाबा, तो पिक्चर होता. एकतर इतक्या वर्षांनी ते एक होत आहेत, त्यांना प्रायव्हसी द्यायची सोडून तुम्ही हे असले प्लॅन काय करताय? दक्ष, मलाही त्यांची आयडिया पटली आहे. कित्येक वर्षात आपण सगळे मिळून कुणीकडे गेलोच नाही. मला आणि निऊला नंतर प्रायव्हसी मिळेल रे, पण हे क्षण परत मिळणं कठीण आहे, दिनेश म्हणाला. ये हुई ना बात. दिनेश दादा, आपण जायचं म्हणजे जायचं. मी निवेदिता दीदीला कॉल करून सांगते. दीक्षा उत्साहात कॉल करायला निघून गेली. दुपारी जेवण वगैरे आवरून दीक्षा आणि दक्ष शॉपिंगला जायला निघाले. दिव्या मॅडमनी काहीतरी कारण सांगून कल्टी मारली होती. गाडीत दीक्षा अखंड बडबड करत होती, तर दक्ष मन लावून तिची बडबड ऐकत होता. ऑप्शनच नाही राव. दीक्षा मॅडम कधी काय वागतील याचा भरोसा नाही. त्याला कॉल आले की मात्र तिच्या चेहऱ्यावर राग दिसायचा आणि तिची बडबड सुरू व्हायची. बोलत रागावत दोघे मॉलला पोहोचले. दीक्षा नऊवारी साडी सेक्शनला गेली. सेल्समन तिला वेगवेगळ्या साड्या दाखवत होता. ती एक एक करून तिला आवडतील त्या बाजूला काढत होती. दक्ष तिची लगबग दुरूनच पाहत होता. आजकाल तिला असं निहाळायला त्याला खूप आवडत होतं. तो तिच्या प्रेमात पडतोय याची त्याला जाणीव होत होती, पण दीक्षाचा विचार मनात आला की नकळत त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन पसरत होतं. दक्ष, लक्ष कुठं आहे तुझं? दीक्षाने त्याला हलवलं. हां बोल ना, काय म्हणत होतीस? कुठली साडी घेऊ त्याप्रमाणे आपल्याला तुझा ड्रेस सिलेक्ट करावा लागणार आहे. घे ना, तुला आवडेल ती. मला तर सगळ्याच आवडल्यात. प्लीज तू जरा हेल्प कर ना. दीक्षा त्याच्याकडे सिलेक्शनसाठी मदत मागू लागली. वेट. दक्ष तिच्या समोर आला. त्यानं तिला त्याच्या आवडीच्या 2-3 साड्या काढून दिल्या. या ट्राय कर, जी जास्त छान वाटेल ती घेऊ. ओके डन. दीक्षा हसत चेंज करायला निघून गेली. एक नऊवारी सिलेक्ट करायला त्यांना 2 तास गेले. त्यानंतर ते साडी सेक्शनकडे वळले आणि मग लेहेंगा. दक्षचे कपडे तर अर्ध्या पाऊण तासात सिलेक्ट करून झाले. सगळं शॉपिंग आवरेपर्यंत 7:30 झाले. अजून काही राहिलंय का? दक्ष बिचारा वैतागला होता. एकतर दीक्षानं सगळ्यात सिलेक्शनसाठी हेल्प कर करत त्याचं डोकं खाल्लं होतं आणि वर त्याच्या कपड्यांच्या बाबतीतही ढवळाढवळ सुरूच होती. दक्ष, मला ज्वेलरी घ्यायची आहे, दीक्षा पिशव्या सावरत म्हणाली. ओके, मग आपल्या नेहमीच्या शॉपमध्ये जाऊया. पक्काऊ. अरे गोल्ड ज्वेलरी नाही रे, नॉर्मल इमिटेशन ज्वेलरी. नऊवारीवर आणि बाकी ड्रेसवर लागेल ना. दीक्षानं काय येडं आहे हे, ह्या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं. ओके ठीक आहे, पण त्यासाठी इमिटेशन ज्वेलरी गरजेची नाही. आपण गोल्ड ज्वेलरी घेतोय, यावर मला काहीही आर्ग्युमेंट नको आहे. तू सटपटलायस का रे? गोल्ड ज्वेलरी काय? इकडे किती व्हरायटी असते ती सोडून. हे नको रे, माझं ऐक तू. आपण जातोय, उगाच वाद घालू नकोस. मस्तपैकी कॉफी पिऊ आणि जाऊ. दक्ष कॅफेकडे वळला. कॉफी पिऊन दोघे गोल्ड शॉपमध्ये गेले. दीक्षा नाही नको म्हणत असताना त्याने तिला गोल्ड, डायमंड, मोत्याचे बरेच दागिने घेतले. शॉपिंग आवरेपर्यंत 9:30 वाजून गेले. डिनरसाठी म्हणून ते हॉटेलला निघून आले. शॉपिंग करून दीक्षा खूप थकली होती. झालं का समाधान की अजून काही राहिलंय? मी रेडी आहे हां तुझ्यासोबत यायला, नाहीतर मलाच दोष देशील, दक्ष दीक्षाला चिडवत म्हणाला. ना बास, दीक्षा केविलवाना चेहरा करत म्हणाली. घरी जाऊन मस्तपैकी आराम कर. तुझ्या इवलूशा मेंदूनं आज खूप काम केलंय, दक्ष हसत म्हणाला. तिचा कंटाळवाना चेहराही त्याला क्यूट भासत होता. ऑर्डर आली तसं दोघांनी जेवायला सुरुवात केली. बिल पे करून बाहेर पडणार तोच दक्ष, त्याला कुणीतरी आवाज दिला तसे दीक्षाचे कान टवकारले. तिनं लगेच वळून पाहिलं. हे सावनी, आफ्टर अ लॉंग टाईम, दक्ष हसत म्हणाला. सावनी नाव ऐकून दीक्षाचे डोळे बारीक झाले. हाव आर यू डिअर, ती त्याला हक करत म्हणाली. फाईन, दक्ष हसत म्हणाला. सावनीला पाहून त्याला खूप आनंद झाला होता. दीक्षा मात्र तिला निहाळत होती. निवेदिता म्हणाली तसं खरंच सावनी खूप सुंदर होती, एकदम बार्बी डॉल. सावनी, मीट माय वाईफ दीक्षा, दक्ष दीक्षाची ओळख करून देत म्हणाला.
हाय, सावनी दीक्षाला म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थोडी नाराजगी दिसत होती. हॅलो, दीक्षा हसत म्हणाली. दक्ष सावनीशी जुजबी बोलून भेटायचं प्रॉमिस करून निघाला. दीक्षाही त्याच्यासोबत बाहेर पडली. तो खुश होता तर दीक्षाच्या चेहऱ्यावर मात्र राग पसरला होता. दीक्षानं गाडी स्टार्ट केली आणि दोघे घरी जायला निघाले. दीक्षा गाडीत शांत शांत होती. आता काय झालंय तोंड पाडून बसायला? एवढं तर लुटलंस मला, लुटारू कुठली. तिला उचकवायला म्हणून दक्ष म्हणाला. तुला काय करायचंय रे चोंबड्या? तुला भेटली ना तुझी जीवाभावाची सावनी, मग चुपचाप गाडी चालव. दीक्षा नाक मुरडत म्हणाली. अरे, आता ती आहे माझी फ्रेंड, त्याला कोण काय करणार? मग खुश तर होणारच ना मी, दक्ष हसत म्हणाला. हो हो, दिसतंय. काय आनंदाचं भरतं आलं होतं तिला पाहून. बघ बघ जरा, तुझं तोंड बघ आरशात. अरे, आता ती बऱ्याच वर्षांनी भेटली ना. एक मिनिट, बायको, तू जेलस झालीस? सिरियसली? दक्ष लाडात येत म्हणाला. ए जा रे, मी कशाला तुझ्यावर जेलस होईन? तू सावनीसोबत जा, नाही तर अवनीसोबत, मला काही फरक पडत नाही, ती तोंड वेंगाडत म्हणाली. तू जेलस झालीस हां बायको, मान्य कर. दक्ष फुल मस्ती मोडवर गेला. माझे एवढे वाईट दिवस नाही आलेत. दीक्षा फुगून बाहेर पाहायला लागली. थोडं पुढे गेल्यावर दक्षने गाडी साईडला थांबवली. आता का गाडी थांबवलीस? दक्ष, हे बघ, मी इकडून एकटी वगैरे जाणार नाही या घरी. तसा काही विचार करत असशील तर याद राख, तिनं वैतागत सांगितलं. अगं ए महामाये, समोरच्याचं ऐकून तरी घेत जा गं, दक्ष म्हणाला. तसं तिनं चिडून त्याच्याकडे पाहिलं. काय आहे बाळ, तू सगळ्यांना प्रॉमिस केलंस ना येताना आईस्क्रीम घेऊन येईन म्हणून. चल उतर मग. मी नाही एवढं सगळं एकटं आणणार, दक्ष गाडी बंद करत म्हणाला. माकड. दीक्षा पाय आपटत खाली उतरली. दोघे आईस्क्रीम आणायला शॉपमध्ये गेले. सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन ते बाहेर पडले. तोच दीक्षाला एका मुलानं जोरदार धक्का दिला. ती खाली पडणार इतक्यात दक्षने तिला सावरलं. ए, बघून नाही का चालता येत? दीक्षा त्या मुलावर ओरडली. बघतच तर होतो जाने मन तुला, तो मुलगा दीक्षाकडे विचित्र नजरेनं पाहत म्हणाला. काय बोलला तू? हां, काय बोलला? दीक्षानं आईस्क्रीमची बॅग दक्षच्या हातात दिली आणि त्या मुलासमोर जाऊन उभी राहिली. तिनं त्याच्या सणसणीत कानाखाली खेचली. ए, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? आता तुला सोडत नसतो. तो मुलगा दीक्षावर हात उगारणार इतक्यात दक्षने त्याचा हात पिरगाळला. कुणावर हात उगारतोस हां? शी इज माय वाईफ. तिच्याकडे वाकड्या नजरेनं जरी कुणी पाहिलं ना तर, असं म्हणत दक्षने त्याच्या हाताला हिसका देऊन त्याच्या तोंडावर पंच दिला. अरे बघताय काय, धरा यांना, तो त्याच्या मित्रांना म्हणाला. पण दीक्षा आणि दक्षचा अवतार पाहून ते मागे झाले. दीक्षा दक्षची बोलायला मागे वळली इतक्यात तिची नजर त्याच्या मागे गेली आणि तिचे डोळे मोठे झाले. तिनं दक्षला बाजूला सारलं आणि तिकडे धावली. अगं ए, काय सर्किट पोरगी आहे यार. दक्ष हातातल्या बॅग सांभाळत तिच्या मागे धावला. याच संधीचा फायदा घेत ती मुलं पळून गेली. काय कासवासारखा पळतोयस दक्ष, हरी अप. दीक्षा मागे वळून खेकसली. अगं हरी अप काय मठ्ठे, हे 10 किलोचं पोतं घेऊन कसं पळू? अख्खं आईस्क्रीमचं दुकान घेतलंयस तू, दक्ष धापा टाकत म्हणाला. दीक्षा पुढे जाऊन थांबली तसा तो तिच्याजवळ आला. शिट, ती तिकडून जाणार आहे एका गाडीकडे पाहत चिडचिड करत होती. काय झालं, कोण होतं? दक्ष खोल श्वास घेत म्हणाला. मनस्वी. दीक्षा म्हणाली. व्हॉट, आर यू शुअर? ऑफकोर्स, तीच होती ती. तिनं कितीही वेश बदलू देत, मी तिला न ओळखणं शक्यच नाही आहे, दीक्षा आत्मविश्वासानं म्हणाली. डॅम, म्हणजे ती अजूनही इकडेच आहे. तू चल आधी इकडून, मी माझी माणसं कामाला लावतो, आपण शोधून काढू तिला. दक्ष एका हातात बॅग्स आणि दुसऱ्या हातात दीक्षाचा हात घेऊन गाडीकडे गेला. त्यानं गाडीत बसल्यावर लगेच त्याच्या माणसांना कॉल केला आणि त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ते घरी यायला निघाले. मनस्वी थोडक्यासाठी त्यांच्या हातून निसटली होती. शिट यार दक्ष, दीक्षा चरफडत होती. अगं हो हो, तुला म्हणालोय ना तिला शोधून काढूया, दक्ष म्हणाला. गप तू, कासव कुठला, काय गरज होती एवढं ठुसायची तिकडे, पळता पण येत नव्हतं तुला, दीक्षा तनतनत करत होती. ओय, सगळ्यात आधी ना मला ते कासव म्हणणं थांबव,
आणि एक लक्षात ठेव, शेवटी कासवच रेस जिंकलं होतं, समजलं ना? फुतकुराम. दक्ष वैतागत म्हणाला. फुतकुराम कोणाला म्हणतोस रे? सुस्तावलेला मगरमच्छ आहेस तू, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. काहीही, तू चल रूममध्ये, तुला दाखवतोस मी किती फिट आहे ते, दक्ष खुन्नस देत म्हणाला. ओ चले जा. दीक्षानं केस झटकले. दोघे भांडतच घरी पोहोचले. घर आलं तसं त्या दोघांनी स्वतःला नॉर्मल केलं आणि आत निघून आले. दक्षने दिव्याकडे आईस्क्रीम दिलं तसं ती सगळ्यांना देऊ लागली. दक्ष, दीक्षा, तुम्ही फ्रेश होऊन या, अनुराधा म्हणाल्या. हो आई, दोघे म्हणाले. चेंज करायला म्हणून ते रूमकडे जायला निघाले. दीक्षा तिच्याच तंद्रीत होती. डोक्यात मनस्वीचे विचार घोळत होते. आई आई ग. चालता चालता ती समोर धडकली आणि तिचा पाय मुरगळला. दीक्षा, आर यू ओके? दक्ष पटकन तिच्याकडे गेला. पाय मुरगळलाय, दीक्षा कळवळत म्हणाली. दक्ष, तिला उचलून रूममध्ये घेऊन जा. नाही, नको आई, मी जाईन. दीक्षाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत दक्षने तिला उचलून घेतलं. ती त्याच्याकडे रागानं पाहू लागली. तसे त्याने डोळे मिचकावले नि तो तिला रूममध्ये घेऊन आला. काय ठेका घेतलायस का सारखं धडपडायचा, धांदरट कुठली? दक्ष तिला बेडवर ठेवत म्हणाला. लक्ष नव्हतं म्हणून धडकलीये, लगेच एवढं बोलायला नकोय. चान्स मारू कुठला? दीक्षा त्याला ढकलत म्हणाली. चान्स मारू? आयला, एकतर इकडे निर्मळ मनानं तुझी मदत करायला आलो, तर उलटा चोर कोतवाल को डाटे, दक्ष म्हणाला. निर्मळ मन तुझं? हा हा, वॉट अ जोक. गढूळ आहे तुझं मन, डबक्यातल्या पाण्यासारखं, दीक्षा नाक फुगवत म्हणाली. बरं असू देत, तू निमूटपणे बस इकडे, मी आलोच. दक्ष जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला. त्यानं हळूच तिच्या पायावर स्प्रे मारून दिला. तोपर्यंत दिव्यानं दोघांचं आईस्क्रीम बरंच आणून दिलं होतं. घे, तुझा फेवरेट चॉको आल्मंड फ्लेवर आहे. दक्षने तिच्या हातात बाऊल दिला, पण दीक्षाचे डोळे काठोकाठ भरले. काय झालं? दक्ष लगेच तिच्या शेजारी बसला. दिवी आणि मी जेव्हा बाहेर जायचो ना, तेव्हा तो नेहमी हाच फ्लेवर घ्यायचा आणि मी मुद्दामहून दुसरा. मग अल्टिमेटली त्याचं आईस्क्रीम मी संपवायचे आणि तो बिचारा नेहमी आहे त्या आईस्क्रीमवर समाधान मानायचा. खूप छळायचे रे मी त्याला, म्हणूनच एवढ्या लांब निघून गेला का तो? शेवटी भेटलाही नाही रे मला. दीक्षाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि दक्षही जरासा इमोशनल झाला. दीक्षा, त्यानं तिच्या हातावर हात ठेवला. दक्ष, तो हळवा होता, पण इतका वीक नव्हता रे की स्वतःच्या हातानं स्वतःला संपवेल. काय झालं असेल त्याला? मला खरंच पश्चाताप होतोय, मी का नव्हते त्याच्यासोबत? तो म्हणाला दूर जा आणि मीही मूर्खासारखं त्याचं ऐकलं रे. काय दुर्बुद्धी सुचली मला. मी त्याच्यासोबत असते तर कदाचित. दिवी. दीक्षा मुसमुसायला लागली होती. दक्षने तिच्या हातातला बाऊल बाजूला ठेवला आणि तिला जवळ घेतलं. बी स्ट्रॉंग दीक्षा. तूच असं म्हणायला लागलीस तर कसं चालेल? अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. जे व्हायचं ते होऊन गेलंय आता, पण जे होणार आहे ते आपल्याला कंट्रोलमध्ये आहे. नाही सोडायचं कुणाला, अजिबात नाही. दक्ष तिच्या पाठीवर थोपटत होता तशी ती जरा शांत झाली. दीक्षा, तेवढा हा शर्ट उद्या ड्रायक्लीन करायला दे हा. काय आहे, तू रडून खराब केलायस तो. बघ बघ कसं छान डिझाईन केलंयस त्यावर. दक्ष वातावरण हलकं करायला म्हणाला. दक्ष हलकट, तुला मला छळल्याशिवाय करमत नाही ना, दीक्षा त्याला ढकलत म्हणाली. बायकोला छळणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, दक्ष प्रतिज्ञा करत म्हणाला. तसं दीक्षानं त्याला फटकारलं. काही वेळापुरते तरी दोघे सगळं विसरून मस्ती करण्यात बिझी झाले. मनस्वी अस्वस्थ होऊन रूममध्ये येरझऱ्या मारत होती, तर तो मात्र तसा बराच शांत होता. शिट भाई, तिच्यापासून एवढे दिवस सांभाळून राहिले होते, तर आज नेमकं तिनं मला पाहिलं. भाई, मी सांगते, आपण तिला तेव्हाच मारायला पाहिजे होतं, जसं त्या मायाला मारलं. म्हणजे ही ब्याद आपल्या मागे लागली नसती, मनस्वी चिडत म्हणाली. काम डाऊन मनस्वी, या दीक्षाचा निकाल तर आपण लावूच, पण ही भानगड काय आहे मला कळत नाही, तिचा भाई म्हणाला. म्हणजे आपण त्या दक्षसमोर असे पुरावे ठेवले होते की सगळा दोष दीक्षाच्या माथी लागेल, पण इकडे काहीतरी भलतंच दिसतंय. तू अजून दीक्षाला ओळखत नाहीस भाई. एक नंबरची शातीर मुलगी आहे ती. आपल्याला काहीतरी करायला हवं भाई, काहीतरी करायला हवं. असे किती दिवस आपण लपत जगणार? हा देश सोडायचा तर इथली कामं निपटायला नकोत का? डोंट वरी मनस्वी, ती लोकं आपल्या मागे लागलेत ना,
आपण आता पळायचं नाही तर आपण त्यांच्या मागे लागायचं, तो मनाशी विचार करत म्हणाला. आज संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम होता म्हणून कारखानिसांच्या घरात गडबड होती. निवेदिताची फॅमिलीही हॉटेलवर येऊन थांबली होती. दीक्षा सकाळी उठल्यापासून कामात बिझी होती. दिव्या तिच्या मदतीला होतीच. दक्ष मीटिंग असल्यामुळं ऑफिसमध्ये होता. नुकतंच कामावरून तो केबिनमध्ये पाऊल ठेवतोच इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर दीक्षाचं नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. हॅलो. त्यानं लगेच फोन रिसीव्ह केला. आहेस कुठे तू दक्ष? तुझं काम कधी संपणार आहे की नाही? स्वतःच्या नाही निदान दुसऱ्याच्या लग्नाला चा तरी आनंद घ्यावा रे माणसानं. किती ते काम 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 चालू आहे तुझं. दीक्षाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि इकडे दक्ष हसायला लागला. हसतोयस काय मत्थड माणसा? हे बघ दक्ष, तू चुपचाप मदतीला ये, नाहीतर मी तुला माझे पाय चेपायला लावेन रात्री, समजलं ना? दीक्षा गुस्सात म्हणाली. दिशू, किती ती तनतन. कशाला सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या डोक्यावर घ्यायच्या? बाकीच्यांनाही लाव ना कामाला. मला सांग, मी तिकडे येऊन तुला जेवणात मदत करणार आहे का, की या बायकांच्या कामात मदत करणार आहे? कशाला मागे लागली आहेस माझ्या? दक्षने विचारलं. कसं आहे ना बिनडोक कारखानीस, मी असं वागते कारण मी तुला सुखानं जगू देणार नाही आहे. घाण्याच्या बैलासारखा नाही जुंपला ना तर दीक्षा नाव लावणार नाही हा. दीक्षा ठसक्यात म्हणाली. ओके बाबा, तू मला हवा तितका त्रास दे. हा गडी तुझ्या हाताखाली राबायला तयार आहे, दक्ष नाटकी आवाजात म्हणाला. सिरियसली दक्ष? दीक्षानं खुश होत विचारलं. नाही, हा भ्रम आहे तुझा. महामंद दीक्षा, मी तुझं ऐकत नसतो, समजलं ना? नाही येत मी. काय करायचे ते कर. बघ हा दक्ष, तू खरंच येणार नाहीस? नाही येणार नर्तदृष्ट भांडकुदळ बाई. अगं माणसानं भांडावं, पण किती? तू ना वाऱ्यासोबत पण भांडू शकतेस. कजाक दीक्षा. यू स्टुपिड, मूर्ख निर्दयी माणसा, तुला तर मी सोडत नसते. नाही तुला राब राबवून तुझा किस पाडला ना तर नाव दीक्षा लावणार नाही. दीक्षानं तनतनत कॉल कट केला आणि इकडे दक्ष खो खो हसत सुटला. वेडी मुलगी आहे, अगदी ठार वेडी. यार दिशू, आय एम क्रेझी फॉर यू. उगाचच रागावणं कोणीतरी तुझ्याकडून शिकावं. किती तो खोटा राग, काय ते शब्द. यार ही मुलगी आणते कुठून एवढे अँटिक शब्द. आय जस्ट लव्ह हर. दक्ष एकटाच बडबडत होता. कार्तिक केबिनच्या दरवाजात उभा राहून दक्षकडे एकटक पाहत होता. दक्षचं त्याच्याकडे लक्ष गेलं तसं त्याने स्वतःला नॉर्मल केलं. काय? कार्तिकनं भुवया उंचावत विचारलं. कुठे काय? मी ते. बरं, तू कशाला आलेलास? आय मीन तुझं काही काम होतं का? घरी सगळे तुझी वाट पाहतायत, तू आता निघायला हवं. अर्जंट काही असेल तर मी बघतो. नाही रे, तिकडे सगळं ओके आहे. आय मीन सगळे कामं करतायत, माझी काही गरज नाही आहे तिकडे. नक्की ना? हो. बरं, मी एक जरा प्रेझेंटेशन बनवतोय, नंतर बोलू. तुझं काही महत्त्वाचं काम होतं का? नाही, तुला फक्त घरी जायची आठवण करून द्यायला आलो होतो. येतो मी. कार्तिक त्याच्या कामाला निघून गेला. संध्याकाळचे 6 वाजून गेले तरी दक्ष घरी आला नव्हता. त्याच्या अशा मुद्दाम वागण्यानं दीक्षाची चिडचिड होत होती. ती अनुराधाबाईंशी बोलायला म्हणून बाहेर आली तसा तिला समोरून दक्ष येताना दिसला. दक्ष, अरे किती उशीर? तुला बोलले होते ना निदान आज तरी लवकर ये. अनुराधा त्याच्यावर वैतागल्या. आई, अगं मला दीक्षाच म्हणाली की तू तुझं काम कर, घरातलं काम मी सांभाळते. दक्ष गालातल्या गालात हसत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून दीक्षा त्याच्याकडे रागानं पाहू लागली. बघितलंस किती काळजी आहे तिला तुझ्या कामाची. ती ढीक बोलली रे, पण तुला समजत नाही का? घरी एवढा गोंधळ आहे, गडबड आहे. तुला नाही वाटलं तिला थोडी मदत करावी? ते काही नाही. जा पटकन आवरून ये नी इकडे मदतीला लाग. अनुराधांनी आवाज चढवला. आई अगं, जा म्हटलं ना. हो जातो. दक्ष चेहरा पाडून आत निघून गेला. काय दिवस आलेत. कोण म्हणेल मी एका कंपनीचा मालक आहे, माझ्यापेक्षा तो घरगडी बरा. दीक्षा कमी होती का? तर आता आईही बोलायला लागली आहे. काय किंमतच राहिली नाही आहे माझी. दक्ष स्वतःशीच बडबडत फ्रेश होऊ लागला. तो बाहेर आला तेव्हा दीक्षा रूममध्ये आली. दीक्षा, माझ्यासाठी जरा मस्त कॉफी आण ना. नवरोबा, लाज नाही वाटत वर तोंड करून कॉफी मागायला? ते काही नाही. आता तू जा आणि मस्तपैकी आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन ये. दिवसभर काम करून थकली आहे मी. दीक्षा आरामात पाय पसरत म्हणाली. बायको, दिस इज नॉट फेअर. एव्हरीथिंग इज फेअर अँड लव्ह अँड वॉर नवरोबा. सिरियसली?
दक्ष तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. थकली भागलेली ती याही अवतारात त्याला लोभस वाटत होती. आजकाल तो मुद्दामहून तिला त्रास देत होता, फक्त तिची बडबड ऐकण्यासाठी. वेडा झालेला तो, तिच्या शब्दात, तिच्या हरेक अदेत अडकत चाललेला. पण तिला याची खबर नव्हती. तिच्या नजरेसमोर एकच गोष्ट होती, ती म्हणजे दक्षने दिलेल्या त्रासाचा बदला. तो नकळत तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याला एवढ्या जवळ पाहून दीक्षा जराशी गडबडलीच. ए, दूर हो बरं तू, दीक्षा त्याच्यापासून दूर सरकत म्हणाली. का, भीती वाटते माझी? काय फडतूस जोक होता हा, दीक्षा हसत म्हणाली. तो मात्र तिच्या निर्मळ हास्यात अडकलेला. काय मूर्खपणा करून बसलो मी, एवढ्या चांगल्या मुलीच्या आयुष्याशी खेळलो. यार दक्ष, तू त्या नितीनला पुढे करण्याऐवजी स्वतःच का नाही तिच्यासमोर गेलास? निदान एवढा मोठा गुन्हा तरी घडला नसता तुझ्या हातून. आता कसं सावरणारेस हे तू सगळं? काय असणार तुमच्या नात्याचं भविष्य? या विचारानेच दक्ष अस्वस्थ झाला. त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन झरझर बदलले आणि तो तिथून उठून बाल्कनीत निघून गेला. असा काय हा, मध्येच हसतो काय, सिरियस काय होतो? सटकू कारखानीस. ए पळपुट्या, आणते हा तुझ्यासाठी कॉफी. इतकी पण वाईट नाहीये मी की थकलेल्या माणसाला कॉफीला नाही म्हणेन. दीक्षा बाहेर निघून गेली. दक्ष मात्र मायूस होऊन बाहेर उभा राहिला. तो विचारात हरवला असताना त्याच्या पाठीवर हात पडला तसा तो दचकला. त्यानं मागे वळून पाहिलं. दिनेश कॉफीचे मग घेऊन उभा होता. दादा, तू कशाला कॉफी घेऊन आलास? ही दीक्षा पण ना? मीच तिला म्हणालो मी जातो घेऊन. तिला बाकीची कामंही आहेत ना, एवढी माणसं, त्यांचं सगळं व्यवस्थित करणं. नोकर चाकर असले तरी घरातल्यांना जातीनं लक्ष घालायला लागतंच ना. खरं आहे तुझं. बरं बोल ना, काय म्हणतोस? झाली का हळदीची तयारी? दीक्षा आणि दिव्या एकदम जोशात आहेत. हां हो ना, दोघी कशाची कमी पडू देत नाहीत. दक्ष कॉफीचा सिप घेत म्हणाला. काही झालंय का दक्ष? दिनेश त्याचा अंदाज घेत म्हणाला. काही झालंय का? तुझा चेहरा किती उतरलाय? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? हे बघ, काही असेल तर सांग मला. नाही रे, सगळं ओके आहे. दक्ष, सगळं ठीक होईल. हे बघ, मला माहिती आहे तुझ्या मनात दीक्षाविषयी फिलिंग्स आहेत, पण दीक्षाला थोडा वेळ दे ना तू. तू तिच्याशी जे काही वागलायस ते इतका सहजासहजी विसरू शकेल असं तुला वाटतं का? नाही रे दादा, ती कशी विसरेल? प्रश्न तिचा नाहीच आहे. तिनं मला कितीही ती कोणतीही शिक्षा दिली ना तरी मला वाईट नाही वाटणार, पण माझंच मन मला खातंय. ती समोर आली तरी मनात गिल्ट दाटून येतं. एकीकडे तिच्यावरच्या प्रेमाची जाणीव आणि एकीकडे हे गिल्ट मला सुखानं जगू देत नाही आहेत. आय नो, मी समजू शकतो दक्ष, पण यातून पुढं गेलं पाहिजे ना. काहीतरी मार्ग नक्की निघेल. तू प्रामाणिकपणे प्रयत्न तर कर. दीक्षा इतकी परफेक्ट लाईफ पार्टनर तुला शोधून सापडणार नाही. आय नो दादा, पण... दादा, येऊ का? दीक्षाचा आवाज आला तसे दोघे गप्प झाले. हो ये ना दीक्षा. दादा, काकी तुम्हाला खाली बोलवत आहेत. हळदीची तयारी झाली आहे. थोड्या वेळात दीदी आणि फॅमिली येतील. तुम्ही तयार व्हा. हो जातो. दिनेशने दक्षकडे पाहून त्याला धीर दिला आणि तो खाली निघून गेला. दिनेश गेला तसा दक्ष आत जायला निघाला. दीक्षा हाताची घडी घालून त्याच्यासमोर उभी राहिली. ए ऐत खाऊ कारखानीस. कॉफी डोसून झाली असेल तर जरा ढंगसे तयार व्हा. तुमच्यामुळे माझं इम्प्रेशन खराब नको व्हायला. आणि हा सडू हुलिया आहे ना, तो जरा ठीक करा. हळद आहे आज, तुझ्या बिझनेसची मीटिंग नाही हे असलं तोंड घेऊन जायला. झालं तुझं? जाऊ मी आवरायला? ॲटिट्यूड कुणाला दाखवतो तू? दीक्षा, मला आवरायला जाऊ दे. त्यानं तिला बाजूला सारलं आणि तो आत निघून गेला. दीक्षा आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत होती. आज चक्क तो काही न बोलता आत निघून गेला होता. हळदीच्या प्रोग्रॅमला सुरुवात झाली. सगळे एकदम जोशात होते. सगळ्यांनी कडक मॅचिंग केलं होतं. दक्षही व्हाईट अँड येल्लो झब्बा कुर्ता घालून खाली आला. आत्तापर्यंत तो थोडा नॉर्मल झाला होता. खाली आल्यावर तो सगळ्यांना भेटला आणि त्यांच्यात सामील झाला. थोड्या वेळासाठी का होईना, पण त्याचा मूड ठीक झाला होता. चला, दिनेशला हळद लावून घ्या. दीक्षा, हळदीचं पात्र कुठं आहे? अनुराधाबाईंनी विचारलं. आई, ते हळदीचं पात्र, दीक्षा समोर ठेवत म्हणाली. तिचा आवाज कानावर पडताच दक्षची नजर आपसूक तिच्या दिशेनं वळली. येल्लो रंगाची खड्यांची एम्ब्रॉयडरी असलेली साडी
त्यावर मॅचिंग डायमंडच्या बांगड्या, कानात छोटे डायमंड टॉप्स, ओठांना पिंक कलरची लिपस्टिक आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप. खूप सुंदर दिसत होती ती. तिचं हे सोज्वळ रूप दक्ष भान हरपून पाहत होता. दक्ष, ती जोरात ओरडली तसा तो भानावर आला. अरे फोटोग्राफरला बोलाव ना, प्रोग्राम सुरू करतोय. हो, बघतो तो कुठे आहे. दक्ष फोटोग्राफरला शोधायला निघून गेला. दिनेश आणि निवेदिताच्या हळदीला सुरुवात झाली. एक एक करून सगळेजण त्यांना हळद लावत होते. दोघेही खुशीत एन्जॉय करत होते. दोघांच्याही डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न होती. फोटो सेशन जमके सुरू होतं. मध्येच ठुमके लगावले जात होते. सगळेजण एकमेकांना हळदीच्या रंगात रंगवण्यात गुंग झाले. हळदीचा प्रोग्राम आवरायला बराच उशीर झाला. सगळेजण हळदीत माखल्यामुळं चेंज करायला निघून गेले. दीक्षा चेंज करून खाली निघून आली. तिनं स्टाफला इन्स्ट्रक्शन देऊन जेवणाची तयारी घ्यायला लावली. उद्या परत लग्न आणि रिसेप्शन होतं, त्यामुळं आवरून झोपायचं होतं. तयारी होताच दीक्षानं निरोप पाठवला आणि सगळ्यांना जेवायला बोलावून घेतलं. सगळी कामं आवरेपर्यंत बरीच रात्र होऊन गेली. दमून भागून दीक्षा रूममध्ये निघून गेली. रूममध्ये आल्या आल्या ती बेडवर आडवी झाली. दक्ष त्याच्या भावंडांसोबत गप्पा मारून झोपायला निघून आला. त्यानं रूममध्ये पाऊल टाकलं तोच त्याच्या कानावर कसलासा आवाज आला. त्यानं दरवाजा बंद केला आणि तो आत निघून आला. दीक्षा बेडवर कण्हत पडून होती. पाय फोल्ड करून पाठीवर हात फिरवत होती, पण तिच्या चेहऱ्यावर त्रास दिसत होता. सध्या तिची बरीच धावपळ सुरू होती. अनेक आघाड्या तिला ॲट अ टाईम सांभाळाव्या लागत होत्या. 2 दिवस सतत धावाधाव करून आता मात्र तिचे पाय भयंकर दुखायला लागले होते. दीक्षा, आर यू ओके? दक्ष तिच्या जवळ आला. दीक्षा, काय होतंय? माझी पाठ आणि पाय दुखतोय, ती कसं बसं म्हणाली. ओके, ऐक ना तू, जरा पोटावर झोप, मी पाठीवर पेन रिलीफ स्प्रे मारून देतो. दक्ष उठून स्प्रे घेऊन आला. नको दिशू, हट्ट करू नकोस. हे बघ, तुला त्रास होतोय ना, ऐक ना माझं प्लीज. दक्ष तिच्या पाठीवर स्प्रे मारत म्हणाला. मी नाही ऐकणार, ती त्याचा हात झटकत म्हणाली. दीक्षा प्लीज, नाही सांगितलं ना तुला, लांब हो माझ्यापासून. संधी साधू कारखानीस, कशाला खोटी काळजी दाखवतोस? एवढं होतं तर का नाही आलास दुपारी लवकर? ती डोळे मिटून त्याला ओरडत होती. तिला नीट बोलताही येत नव्हतं. दीक्षा, आपण यावर नंतर बोलूया का? आत्ता सध्या तुझी तब्येत महत्त्वाची. प्लीज, नाही म्हटलं ना तुला. दीक्षा त्याला दूर ढकलत म्हणाली तसं त्यानं तिचा हात धरून तिला ओढलं. जास्त नखरे करू नकोस दीक्षा, काळजी वाटतेय म्हणून सांगतोय. मी सांगतोय तर चुपचाप ऐकायचं, नाहीतर. दक्ष चिडून म्हणाला. नाहीतर काय करशील?